सकाळी सकाळी पोटभरीचा पौष्टिक नाश्ता मिळाला की दिवसभर जेवण नसलं तरीही चालतं. तर आज आपण अशीच पौष्टिक नाश्त्याची रेसिपी बघतोय, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता, प्रोटीन्सची कमतरता दूर होते आणि अगदी हेल्दी असं हा नाश्ता रेसिपी आहे. तर चला मग पाहूयात. याकरिता इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे आणि एक बीटरूट घेतलेला आहे. यापासून आज आपण नाश्ता रेसिपी बनवणार आहोत. बीटरूटचा मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आणि हे सगळं आता कुकरमध्ये टाकून घ्यायचं. हे बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत इथे आपण एक मसाला बनवूयात. पॅनमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशूप, 2 चमचे धणे आणि 1 चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा काळी मिरी टाकून छान खमंग असं भाजून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे. याच्याने मस्त असा फ्लेवर येतो. पावडर बनवून तयार झालेली आहे. आता इथे बघू शकता बीटरूट आणि बटाटे देखील व्यवस्थित उकडलेले आहेत. आता आपण बटाट्याचे साली काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बीटरूट सुद्धा साल काढूनच घ्यायचा आहे. अतिशय पौष्टिक अशी ही नाश्ता रेसिपी बनवून तयार होते. याआधी आपल्या चॅनलवरती भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील नक्कीच पहा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. बीटरूटची साल काढून घेतलेली आहे. आता बटाटे छान असे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खिसणीने खिसून देखील टाकू शकता. आणि त्यानंतर बीटरूट देखील मॅश करून घ्यायचं, पण बीटरूट कडक असल्यामुळे तो मॅश होत नाही. याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 2 मिनिटे फिरवून घ्यायचं, म्हणजे छान याची प्युरी बनवून तयार होते. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मेथी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. बनवलेला मसाला, मीठ टाकून घ्यायचं आणि लाल तिखट इथं मी थोडीशी जास्त टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे पांढरी तीळ, 1 चमचा चाट मसाला वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही 2 चमचे दही सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता आणि छान याचं चपातीसारखं कणिक मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाण्याची गरज लागली तर यामध्ये पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे. शेवटी तेलाचा हात लावून घेऊन छान असं सॉफ्ट करून घ्यायचं पीठ. वेळ असेल तर भिजत ठेवू शकता किंवा माझ्यासारखं लगेच इथं बनवायला घेऊ शकता. एक गोळा बनवून घ्यायचा आहे. सुक्या पिठामध्ये घोळवून चपातीसाठी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि तेल लावून थोडंसं पीठ भरभरून याची घडी घालून घ्यायची, म्हणजे पराठा जो बनवणार आहोत तो अगदी छान फुलतो. तर तेल लावून पीठ लावून मी घडी घालून घेतलेली आहे आणि पुन्हा याला लाटून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापासून पुऱ्या देखील बनवू शकता, पण इथं मी पौष्टिक रेसिपी बनवते त्यामुळे पराठा लाटून घेतलेला आहे. जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटून घेतलेला आहे आणि गरम तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. आता भाजताना मोठ्या गॅसवरती भाजू नका, नाहीतून आतून कच्चा राहतो. मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडतं ते लावून मग असा पराठा दोन्ही बाजूनी भाजून घ्या. अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि चवीला म्हणाल तर 1 नंबर आहे. तर छान इथं मी दोन्ही बाजूनी पराठा भाजून घेतलेला आहे. सगळेच पराठे या पद्धतीने बनवून घेऊयात. मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता. मुले भाज्या खात नाहीत तर त्यांना अशी पौष्टिक रेसिपी नक्कीच द्या. तुम्ही दहीसोबत हा पराठा खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये भाजीसोबत, आमटीसोबत देखील हा पराठा खायला छान लागतो, 1 नंबर लागतो. त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशाच रेसिपी पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. बघू शकता खमंग असा पराठा बनवून तयार झालेला आहे आणि घडी घातल्यामुळे मस्त असे याला पदर सुटलेले आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा टाकून बनवू शकता. चवीला 1 नंबर लागतात हे पराठे. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी सोबत.